महायुतीचं शिवाजी पार्कवर महाशक्ती प्रदर्शन आज होणार आहे। सगळ्यांचंच लक्ष या महाशक्ती प्रदर्शनाकडे लागलेलं आहे। महाराष्ट्रातल्या प्रचाराच्या धडाक्यात समारोप आज केला जाणार आहे। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे या निमित्तानं एकाच व्यासपीठावर येतील। सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। अजित पवार सभेत भाषणही करणार असल्याची माहिती मिळतेय। प्रकृती ठीक नसल्यानं अजित पवार बारामतीच्या मतदानानंतर प्रचारापासून दूर होते। परवाच्या नाशिकच्या सभेत देखील अजित पवार दिसले नाहीत, तर परवा झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो मध्ये देखील अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवलेली होती। हा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित करण्यात आल्यानंतर अजित पवार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रचारापासून दूर राहिले असल्याचं कळतंय। पण आज मात्र महायुतीच्या या महाशक्ती प्रदर्शनात अजित पवार देखील सहभागी होणार आहेत। सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असेल, तर राज ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित असतील। सभेच्या दृष्टिकोनातून जय्यत तयारी आता शिवाजी पार्क मैदानावर करण्यात आलेली आहे। तीनही पक्षांचे नेते या ठिकाणी शिवाजी पार्क परिसरात दाखल होणार आहेत आणि त्यानिमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी शिवाजी पार्कवर पाहायला मिळेल। पाचव्या टप्प्यातील मतदानाकरता आता केवळ 3 दिवस उरलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातलं हे शेवटचं लोकसभा निवडणुकीचा 5व्या टप्प्यातलं मतदान 20 मेला पार पडणार आहे। त्या दृष्टीनं महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन करेल। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, या सभेकरता महाशक्ती प्रदर्शनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। महायुतीच्या सभेकडे नजर आहेत। विशेष म्हणजे या सभेत कुणाकुणाची भाषणं होणार आहेत, काय या सगळ्या संदर्भात माहिती मिळतीये? नक्कीच लागली आपण पाहतोय की देशात लोकसभा निवडणुकीचा धुरळा पाहायला मिळतो आणि अशातच आपण पाहतोय की 5व्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते 20 मेला पार पडणार आहे आणि यामध्ये मुंबईचाही समावेश आहे। त्यामुळे एकूणच मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे। आज आपण पाहतोय की दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती महायुतीची सभा पार पडते, तर दुसरीकडे बीकेसी मध्ये इंडिया आघाडीची देखील प्रचार सभा होते। मात्र एकूणच शिवाजी पार्क मैदानावरती तयारी करण्यात आली असली तरी सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की विशेषतः आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे यांच्याकडनं काय नेमकं हे संबोधित करतात, सर्वांचं लक्ष जरी लागलेलं असलं तरी संपूर्णतः शिवाजी पार्क मैदानावरती आपण पाहिलं तर सगळा बंदोबस्त आहे आणि यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा दादरच्या या परिसरामध्ये येतील, पहिला ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन करतील आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला देखील भेट देऊन वंदन करणार आहेत। नंतर मग सभेच्या ठिकाणी जाणार आहेत आणि सभा संबोधित करतील। एकूणच आपण पाहिलं तर महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरेंनी महायुतीच्या सगळ्याच सभांना देखील हजेरी लावण्याची भूमिका दाखवली आणि त्यानंतर आज दादरच्या या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पार्काच्या मैदानावरती आपण पाहतोय की महायुतीची ही सभा पार पडते। त्यामुळे एकूणच आजच्या या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण दुसरीकडे इंडिया आघाडीच्या देखील प्रचार सभा होत आहेत ती देखील आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी देखील उद्धव ठाकरे, शरद पवार असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, अरविंद केजरीवाल असतील। त्यामुळे आजचा शुक्रवार सभांचा वार ठरतोय। धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।